आकाश भाऊजी, वसुंधरा काय झालं अवनी? आओ आकाश भाऊजी काय? हे बघा काय झालं? मला पण पेपर द्या ना. अरे पेपर कशाला पाहिजे तुला? तू जा जा शाळेचा आवर जा. तयार तर आहे मी. हो 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 तुझी शाळेची बॅग नाही आवरलीस तू? जा शाळेची बॅग भर जा. बरं बाबा जातो. आकाश भाऊजी, काय झालंय काय? भाऊजी अहो हे बघा ना. दादा काय झालंय? प्रसिद्ध उद्योजक आणि संस्कृती इव्हेंटचे मालक आकाश ठाकूर यांनी हल्लीच मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक प्लॉट विकत घेतला होता. उद्योगाच्या वर्तुळात याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा करण्यात आलं. पण सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार आकाश ठाकूर यांना याच जागेच्या व्यवहारात फसवलं गेलंय. या व्यवहारासाठी ठाकूरांचं राहतं घर गहाण ठेवलं होतं. त्याशिवाय संस्कृती इव्हेंट्स या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं भविष्य सुद्धा पणाला लागलंय. आकाश ठाकूर यांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांचंच कुटुंब बेघर होईल का? फसवणूक करणारा माणूस पकडला जाईल का? अरे हे मूर्ख आहेत हे लोक. काही माहित नसताना काही पण छापून देतात. हे कसं लिहिले आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या कंपनी बद्दल? हा, जसं की आपण मुद्दामून हे स्कॅन्डल आपल्यावर ओढावून घेतलंय. अरे आपली काय चूक आहे याच्यामध्ये? बघ ना, चूक आपली नाहीच आहे. अहो काय बोलताय? जाऊ दे. नाही नाही दादा, काय काय म्हणायचं काय तुला? आकाश घर जायला भीतीने बाबांना हार्ट अटॅक आलाय. तुला अजूनही कळत नाही का चूक कोणाची येते? दादा, आजपर्यंत ना शेकडो बिझनेस डील्स मी एकट्याने केलेत. एका अक्षराने पण कुठल्याही पेपरवर्क मध्ये माझी चूक काढता येणार नाही. पण इथे फसवणूक झाली म्हटल्यावर मी तरी काय करू? तुला नाही वाटत हे विचारण्याची वेळ निघून गेलीये? दादा तू 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 ना अनबिलिव्हेबल आहेस यार. अनबिलिव्हेबल. आणि मी आकाश, मी तेव्हाच तुला सांगितलं होतं की खूप मोठी रिस्क आहे. तेव्हा तू ऐकलास माझं? ऐकलंस का सांग मला? हळू बोला, शांत व्हा ना तुम्ही. आवडी तू गप्प बस. तुलाच हौस आहे ना याला सपोर्ट करायची? हे बघ, हे बघ त्याची फळं. पेपर मध्ये बेजबाबदार ठरवलं जात आहे आपल्या कंपनीला. का? तर याला मोठ्या मोठ्या उड्या मारायची सवय आहे म्हणून. दादा याने फक्त माझ्या एकट्याचा फायदा होणार होता का? हे बघ, तू माझ्यावर ओरडू नको. हा जो लॉस झालाय ना तो भरून काढावा लागणार आहे आता. मम्माचा फोन येतोय. बाबांचा फोन येतोय. सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ करा प्लीज. दादा आता पुढे काय करायचं? नको नको, नाही माल नेऊ नका. ते विचारणारच ना मला आणि उत्तरं मला द्यायची आहेत. अच्छा, म्हणजे त्यांना उत्तरं द्यायला नको म्हणून तू घरी बसणार आहेस? आगाऊपणा करू नको, कॉलेजला जा. आणि हा, ही न्यूज आणि घरातले बाकी प्रॉब्लेम्स घरातले मोठे बघून घेतील. तुला मध्ये पडायची गरज नाहीये. मम्मा पण माझे फ्रेंड्स खड्ड्यात गेले तुझे फ्रेंड्स. त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीये, तुझ्या एकटीच्याच आयुष्यात प्रॉब्लेम येतात का? होत असतील ना, त्यांच्याही घरी प्रॉब्लेम होत असतील, पण त्याचं न्यूज मध्ये नाही. ना तुझ्या प्लीज हळू. काय करताय तुम्ही?
कॉलेजला जा. जा म्हणते ना. अखिल तुझ्या किती एवढीच आहे? मागच्या महिन्यातले पकडलेले 3 आहेत, टोटल 80 काहीतरी असतील. दादा माझे 5 असतील. म्हणजे आपली इमर्जन्सी फंड मोजले तर जवळपास 1.5 करोड. इतक्याच? अरे जास्त असायला हवेत. ते दादा लग्नात ऐनवेळी 50 लाखाचे दागिने घ्यावे लागले होते. सो माझ्या 2 आहेत, पण आदितीची जी आहे ती. नाही दादा प्लीज. ते अरे तसं नाही. दादा मुलांच्या FD ना हात लावायचा नाही आणि दागिन्यांच्या बाबतीत पण तेच आहे. नाही, पण मी काय म्हणत. नाही दादा प्लीज, मला या विषयावरती वाद नको. बरं ठीक आहे, मी कॅल्क्युलेट करतो. दादा काय झालं? किती आहेत?